नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांवर एक पाठ आहे. हे खरं तर एक उत्तम सुरुवातीचं साहित्य आहे, पण आज आपण फक्त काय आहे यावर नाही थांबणार, तर त्याच्या मागे दडलेला का आणि कसा याचा शोध घेणार आहोत. अगदी बरोबर. म्हणजे पाठ्यपुस्तकात आपल्याला एक ओळख करून दिली आहे, पण आपण आज त्यातील संकल्पनांच्या आत दडलेल्या गुंतागुंतीवर आणि तणावावर चर्चा करणार आहोत. उदाहरणार्थ, पुस्तक सांगतं की भारत एक संघराज्य आहे, पण खरा प्रश्न हा आहे की हे संघराज्य नक्की कोणत्या प्रकारचं आहे. बरोबर. म्हणजे यात केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचं संतुलन खरंच साधलं गेलंय का, की याचा कल केंद्राकडे अधिक झुकलेला आहे? हो, इथेच तर खरी गंमत आहे. बरोबर. तर आजचा आपला उद्देश हा आहे की या पाठ्यपुस्तकातल्या मुद्द्यांना आधार बनवून भारतीय लोकशाहीच्या 3 मुख्य स्तंभांचा सखोल वेध घ्यायचा. पहिला स्तंभ अधिकारांची रचना, म्हणजे संघराज्य पद्धत. दुसरा, उत्तरदायित्वाची यंत्रणा, म्हणजे आपली संसदीय प्रणाली. आणि तिसरा, या संपूर्ण रचनेचा संरक्षक, म्हणजे आपलं स्वतंत्र न्यायमंडळ. चला तर मग या विश्लेषणाला सुरुवात करूया. तर सुरुवात करूया संघराज्य या संकल्पनेपासून. पाठ्यपुस्तकात म्हटल्याप्रमाणे भारत खूप मोठा आणि विविधतेने नटलेला देश आहे. हो. त्यामुळे एकाच ठिकाणाहून म्हणजे दिल्लीतून कारभार करणं अवघड आहे. म्हणून केंद्र आणि राज्य अशी 2 स्तरांवर सरकारं आहेत. पण ही फक्त सोयीसाठी केलेली विभागणी आहे का, की यामागे काही खोल तात्विक विचार आहे? नेमका हाच माझा प्रश्न होता. नाही, यामागे खूप मोठा तात्विक विचार आहे. ही केवळ प्रशासकीय सोय नाही, हा विविधतेला सन्मान देण्याचा एक प्रयत्न आहे. भारतासारख्या देशात, जिथे प्रत्येक काही किलोमीटरवर भाषा, संस्कृती, खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात, हो ना. तिथे एकच नियम सर्वांसाठी चालणार नाही. संघराज्य पद्धतीमुळे राज्यांना आपापल्या स्थानिक गरजा आणि आकांक्षांनुसार कायदे करण्याची मोकळीक मिळते. अच्छा, म्हणजे म्हणूनच तामिळनाडूची धोरणं महाराष्ट्रापेक्षा वेगळी असू शकतात. अगदी. आणि पंजाबची धोरणं केरळपेक्षा वेगळी असू शकतात. पण मग यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होत नाही का? म्हणजे जर प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीने वागू लागलं, तर मग देश एकत्र कसा राहणार? इथेच केंद्र सरकारची भूमिका येते का नाही? नेमका हाच मुद्दा आपल्या संविधानकर्त्यांच्या मनात होता. त्यांना विविधता जपायची होती, पण देशाची एकता आणि अखंडता धोक्यात घालायची नव्हती. म्हणूनच त्यांनी अधिकारांची विभागणी करताना एक विलक्षण संतुलन साधलं. त्यांनी 3 सूची तयार केल्या: संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. हो, संघसूचीत संरक्षण, परराष्ट्र धोरण, चलन. बरोबर. म्हणजे जे राष्ट्रीय महत्वाचे विषय आहेत, ज्यावर फक्त केंद्राचा अधिकार आहे. आणि राज्यसूचीत मग शेती, कायदा सुव्यवस्था, स्थानिक प्रशासन असे विषय राज्यांना दिले. पण मला वाटतं खरा संघर्ष समवर्ती सूचीमध्ये होतो. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलाय. कारण यात शिक्षण, पर्यावरण, कामगार कायदे असे विषय आहेत ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात. हो. आणि ही समवर्ती सूचीच भारतीय संघराज्याची खरी कसोटी पाहणारी जागा आहे. सैद्धांतिकदृष्ट्या हे सहकार्याचं प्रतीक आहे, पण व्यवहारात इथेच केंद्र आणि राज्यांमध्ये सर्वाधिक संघर्ष होतो. अगदी. आणि संविधानानुसार जर एकाच विषयावर केंद्र आणि राज्याच्या कायद्यात मतभेद निर्माण झाले, तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ मानला जातो. अच्छा, याचा अर्थ केंद्राकडे नेहमीच एक ब्रह्मास्त्र असतं. मग याला आपण खऱ्या अर्थाने समान भागीदार म्हणू शकतो का? अनेकदा राज्यांकडून असा आरोप होतो की केंद्र सरकार समवर्ती सूचीचा वापर करून राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करतंय. हा आरोप अनेक दशकांपासून होत आला आहे आणि त्यात तथ्यही आहे. म्हणूनच अनेक घटनातज्ञ भारताच्या रचनेला संघराज्य न म्हणता अर्धसंघराज्य किंवा क्वाझे फेडरल म्हणतात. केंद्राकडे झुकलेलं संघराज्य असंही म्हणतात. हो. आणि संविधानकर्त्यांनी हे जाणीवपूर्वक केलं होतं. कारण स्वातंत्र्याच्या वेळी देश फाळणीच्या आगीतून जात होता. अनेक संस्थानांना भारतात सामील व्हायचं नव्हतं. खरंय. अशा परिस्थितीत देशाला एकत्र ठेवण्यासाठी एका मजबूत केंद्राची गरज होती. अगदी. आणि तीच रचना आजही कायम आहे. आणि या रचनेला अधिक बळकटी देणारी एक तरतूद म्हणजे ते शेषाधिकार किंवा रेसिट्युअरी पॉवर्स. म्हणजे जो विषय 3ही सूचींमध्ये नाही, त्यावर कायदा करण्याचा अधिकार थेट केंद्राला मिळतो. बरोबर. जेव्हा संविधान लिहिलं गेलं तेव्हा सायबर क्राईम, अवकाश तंत्रज्ञान किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग असले विषय अस्तित्वात नव्हते.
हे शेषाधिकार भविष्यात येणाऱ्या अशा कोणत्याही नव्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी केंद्राला सक्षम करतात. यावरूनच आपल्या संविधानकर्त्यांची दूरदृष्टी दिसून येते. त्यांनी एक स्थिर पण त्याचवेळी लवचिक रचना तयार केली. तर अधिकारांची विभागणी कशी झाली आहे हे आपण पाहिलं, पण ही सत्ता वापरली कशी जाते आणि महत्त्वाचं म्हणजे या सत्तेला जबाबदार कसं धरलं जातं, इथेच आपल्या चर्चेचा दुसरा टप्पा येतो. संसदीय शासन पद्धती. अगदी. हो, संसदीय प्रणाली हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यकारी मंडळ, म्हणजेच आपलं सरकार. हे कायदेमंडळातून म्हणजे संसदेतून जन्माला येतं आणि ते संसदेला जबाबदार असतं. ज्या पक्षाला किंवा आघाडीला लोकसभेत बहुमत मिळतं त्याचं सरकार बनतं. आणि पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे संसदेचे सदस्य असणं अनिवार्य आहे. बरोबर. याचाच अर्थ सरकार हवेत तयार होत नाही. त्याला लोकांच्या प्रतिनिधींचा म्हणजे खासदारांचा पाठिंबा लागतो. आणि जोपर्यंत लोकसभेचा विश्वास आहे तोपर्यंतच सरकार टिकू शकतं. हो, अविश्वास ठराव आणून सरकारला पाडण्याचा अधिकारही लोकसभेला असतो. पण एक व्यावहारिक प्रश्न असा आहे की जेव्हा एखाद्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळतं तेव्हा ही उत्तरदायित्वाची संकल्पना किती प्रभावी राहते. कारण सरकारच संसदेला नियंत्रित करतंय असं चित्र दिसू शकतं. हा खूप महत्वाचा आणि सध्याच्या काळातला ज्वलंत प्रश्न आहे. सैद्धांतिकदृष्ट्या संसद सरकारवर नियंत्रण ठेवते, पण जेव्हा सत्ताधारी पक्षाकडे मोठं बहुमत असतं तेव्हा कार्यकारी मंडळाचा प्रभाव कायदेमंडळावर वाढतो. बरोबर. असं असलं तरी उत्तरदायित्वाचे मार्ग पूर्णपणे बंद होत नाहीत. संसदेतील प्रश्नोत्तरे, चर्चा, विविध संसदीय समित्या या माध्यमातून विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरू शकतात. सरकार प्रत्येक निर्णयासाठी संसदेत उत्तर देण्यास बांधील असतं. म्हणजे जरी बहुमत असलं तरी सरकारला प्रत्येक पावलाचा हिशोब द्यावा लागतो. याउलट अमेरिकेसारख्या अध्यक्षीय प्रणालीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेतून निवडले जातात. आणि ते त्यांच्या मंत्रिमंडळासाठी कायदेमंडळाला म्हणजे काँग्रेसला जबाबदार नसतात. अच्छा. अगदी बरोबर. आपल्याकडे पंतप्रधान रोज लोकप्रतिनिधींना सामोरे जातात, तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष 4 वर्षांसाठी जवळपास निश्चिंत असतात. आपल्या पद्धतीत दैनंदिन जबाबदारीची भावना अधिक आहे. हो, आणि यात होणाऱ्या चर्चासुद्धा महत्त्वाच्या असतात. म्हणजे एखाद्या कायद्यावर किंवा धोरणावर संसदेत होणारी साधक-बाधक चर्चा संपूर्ण देशासमोर येते. हो, आणि त्यामुळे लोकशाही अधिक परिपक्व होते. तर आपण सत्तेची विभागणी म्हणजे संघराज्य आणि सत्तेच्या वापराची पद्धत म्हणजे संसदीय प्रणाली पाहिली. पण या दोन्ही व्यवस्था नीट काम करत आहेत की नाही हे कोण पाहणार? म्हणजे जर केंद्र सरकारने राज्यांच्या अधिकारांवर गदा आणली किंवा संसदेनेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांविरुद्ध कायदा केला तर दाद कुठे मागायची? इथेच तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ येतो, स्वतंत्र न्यायमंडळ. तुम्ही त्याला सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणालात ते अगदी योग्य आहे. कारण स्वतंत्र न्यायव्यवस्थेशिवाय लोकशाही म्हणजे केवळ बहुसंख्याकांची हुकुमशाही ठरू शकते. खरंय. आपल्या संविधानाने न्यायमंडळ सरकारपासून पूर्णपणे स्वतंत्र राहील याची काटेकोरपणे काळजी घेतली आहे. न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, पण ती एका गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून होते, ज्यात सरकारचा थेट हस्तक्षेप नसतो. बरोबर. आणि त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया तर त्याहूनही कठीण आहे. यामुळेच न्यायाधीश कोणत्याही दबावाखाली न येता निर्भीडपणे निर्णय देऊ शकतात. पण या स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हा कळतो जेव्हा न्यायालय सरकारच्या किंवा संसदेच्या निर्णयाला आवाहन देतं. यालाच आपण न्यायिक पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो, नाही का? हो, हा न्यायव्यवस्थेचा सर्वात मोठा अधिकार आहे. जर संसदेने बनवलेला एखादा कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नसेल किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल, तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. या अधिकारानेच न्यायव्यवस्थेने अनेकदा लोकशाहीला वाचवले आहे. या संदर्भात तो मूलभूत संरचनेचा सिद्धांत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन खूप महत्त्वाचा ठरतो. ही संकल्पना मूळ संविधानात नव्हती, पण सर्वोच्च न्यायालयानेच ती विकसित केली. अगदी. केशवानंद भारती खटल्यात 1973 साली सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने म्हटलं की संसदेला संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार आहे, पण संविधानाची मूलभूत संरचना बदलण्याचा अधिकार नाही. अच्छा, म्हणजे त्यात काय काय येतं? त्यात लोकशाही, संघराज्य, धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य यांसारख्या गोष्टी येतात. ही एक प्रकारे संविधानाला संरक्षण देणारी अदृश्य भिंत आहे.
म्हणजे कोणतंही सरकार बहुमताच्या जोरावर संविधानाचा आत्माच बदलू शकत नाही. बरोबर. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे आपल्याकडे एक अशी व्यवस्था आहे जिथे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या अधिकारांवरही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांचं रक्षण एक स्वतंत्र संस्था करते. यासोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकेरी नागरिकत्व. संघराज्य असूनही आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व का नाही? कारण संविधानकर्त्यांना प्रादेशिक अस्मितेपेक्षा राष्ट्रीय अस्मितेला अधिक महत्त्व द्यायचं होतं. मी महाराष्ट्रीयन किंवा मी तमिळ या ओळखीपेक्षा मी भारतीय ही ओळख अधिक प्रबळ व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. हो, यामुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्याला समान हक्क आणि संधी मिळतात. अगदी. आणि देशात एकात्मतेची भावना वाढीस लागते. ही एक छोटीशी गोष्ट वाटते, पण त्याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. तर आज आपण भारतीय संविधानाच्या कितीतरी महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा सखोल आढावा घेतला. संघराज्य प्रणालीतील केंद्र राज्यांचे गुंतागुंतीचे संबंध, संसदीय प्रणालीतील उत्तरदायित्वाची कसोटी आणि स्वतंत्र न्यायमंडळाची संरक्षकाची भूमिका. आणि हे सर्व घटक एकमेकांत इतके गुंतलेले आहेत की एकाशिवाय दुसऱ्याचा विचारच करता येत नाही. हो ना. संघराज्यातील वाद सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायमंडळ लागतं, संसदीय प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही न्यायमंडळ लागतं. आपण पाहिलेली रेल्वे किंवा पोलिसांची उदाहरणं ही या मोठ्या रचनेची केवळ बाह्य लक्षणं आहेत. खरा खेळ तर या अधिकारांच्या संतुलनात आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपलं संविधान हे केवळ नियमांचं पुस्तक नाही. नाही, ते एक जिवंत दस्तावेज आहे. हो, ते सत्तेच्या विविध केंद्रांमध्ये एक सतत चालणारा संवाद आणि संघर्ष निर्माण करतं. आणि याच मंथनातून आपली लोकशाही जिवंत राहते. आपण शासनाची रचना आणि त्याचे स्तंभ यावर चर्चा केली, पण या रचनेच्या आत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोणते हक्क आणि स्वातंत्र्य दिले आहेत? शासन प्रणाली तर आपण समजून घेतली, पण हीच प्रणाली नागरिकांचे शासनापासून संरक्षण कसे करते याचा विचार कधी केला आहे का?